ही हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. अबोलीचं आज लग्न असतं, पण तिच्यात जीव नसल्यासारखं तिचं फक्त शरीर लग्नाचे विधी करत असतात. मेहंदी काढली जाते. निशा कुस्तीतपणे हसत म्हणते, मेहंदी काढणारीला मेहंदीने उदय नाव लिहायला अजिबात विसरू नको. अबोली काहीही रिॲक्ट न करता निमूटपणे सगळं ऐकत असते. नवऱ्या मुलाकडून त्याची उष्टी हळद येते. ती विधिवत अबोलीला लावली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताच लग्न असतं. नवरदेवाकडून एक ब्युटिशियन पाठवली जाते. तीच अबोलीला पूर्ण सजवते. ती वेल ब्युटिशियन असल्यानं पूर्ण फिनिशिंगने ती अबोलीचा मेकअप करते. नाजूक सुंदरशी अबोली नवरीच्या वेशात खूपच सुंदर दिसत होती. निशा आणि मामी तिला बघूनच जळतात. निशा स्वतःचा देखील मेकअप करून घेते, पण तिला तसं ऑर्डर नाही असं सांगून ती निघून जाते. अबोली सुंदर तर दिसते, पण त्यात कमी असते. ती मनातून उदास असल्यानं ती उदासी तिच्या चेहऱ्यावर दिसत असते. लग्न मंदिरात असल्यानं नवरीकडील सगळे मंडळी मंदिरात जातात. ते एक शंकर पार्वतीचं असं मंदिर होतं. अबोली जाऊन देवासमोर डोकं टेकवते आणि हात जोडून मनात म्हणते, देवा आता काय मागू तुझ्याकडं? तू माझ्या नशिबात काय लिहिलंस कुणास ठाऊक. बस मला इतकी ताकद दे की मी येणाऱ्या परिस्थितीशी न हारता अगदी लढू शकेल. माझा नवरा कसा आहे नाही माहीत मला, फक्त सगळं सहन करण्याची ताकद दे मला. काही वेळाने नवरदेवाकडील सगळी मंडळी येतात. मंदिराच्या समोर 3 आलिशान कार थांबतात. जवळपास 10-12 लोक त्यातून उतरतात. भटजी मंत्र म्हणायला सुरुवात करतो. अबोली अगदी शांतपणे बसून भटजी जे काही सांगेल ते करत असते. तिच्या शेजारी नवरा मुलगा बसलेला असतो, पण तिची त्याच्याकडे ती साधी बघण्याची हिंमत करत नाही. पण न बघताही तिला जाणवतं तो जवळपास 6 फूट उंचीचा व्यक्ती असावा. त्याच्या हातात महागडं वॉच असतं. तिच्या मनात येतं, कसा असेल हा दिसायला, बघू का? पण एवढे सगळे पाहुणे आहेत आणि सगळे श्रीमंत लोक समोर बसलेले असतात. ती खालची मान वर करत नाही, पण लगेच तिला आठवतं तिच्या बाजूला बसलेला व्यक्ती हा रेपिस्ट आहे. तशी तिला पुन्हा भीती वाटू लागते. लग्न आटपतं आणि भटजी कन्यादानासाठी बोलवतात. तसे अबोलीचे मामा येऊन कन्यादान करतात. सगळे विधी अगदी लग्नविधी आटोपतात आणि पाठवणी होते. तेव्हा मामी आणि निशा खूप प्रेम असल्यासारखं दाखवून रडत असतात. पण अबोली अजूनही शून्यात असल्यासारखी कुठेच भाव किंवा तिच्या चेहऱ्यावर नसतात. तिच्या चेहऱ्यावर कुठलाच भाव नसतो. ती फक्त पाहत असते. ती एकदाही रडत नाही आणि तशीच कारमध्ये बसते. सगळ्या कार घराकडे निघतात आणि एका मोठ्या आलिशान बंगल्यात कार येते. कारमधून उतरताच अबोली तो बंगला बघते आणि अवाक होते. तिने अपेक्षा केली त्यापेक्षाही कितीतरी पटीने हा जास्तच लोक श्रीमंत होती. तिच्या मनात येतं, आपला कसा निभाव लागेल. इथे नोकरसुद्धा आपल्यापेक्षा जास्त हुशार आणि श्रीमंत असतील. ती ते सगळं बघून अगदी बिचकून जाते. कुंदाताई तिचा अगदी रीतसर पद्धतीने गृहप्रवेश करतात आणि माप ओलांडून आत घेतात. अबोलीला कुंदाताईकडे बघून जाणवतं की यांना कुठेतरी मी पाहिलेलं आहे, पण कुठे ते तिला आठवत नाही. सगळे पाहुणे हॉलमध्ये बसलेले असतात, पण आत येताच नवरदेव मात्र गळ्यातील हार काढून फेकत असतो. झपाझप पावलं टाकत वर निघून जातो. अबोली अवाक होत त्याला पाठमोरी जाताना बघते. मनात येतं, याला माझ्याशी लग्न करायचं होतं की याचं पण लग्न जबरदस्तीने झालं आहे. बरोबर आहे, एवढा श्रीमंत व्यक्ती माझ्यासारख्या सामान्य गरीब मुलीशी का लग्न करेल? नक्कीच याचंही लग्न जबरदस्तीने झालं असेल. ती विचार करीत असतेच की कुंदाताईच्या आवाजाने ती भानावर येते. कुंदाताई, ये अबोली, मी तुझे सगळ्यांशी ओळख करून देते. अबोली हळूच त्यांच्याजवळ जात उभी राहते. कुंदाताई म्हणतात, मी उदयची आई, म्हणजे तुझी सासूबाई बरं का?
आणि हे तुझे आजे सासरे आणि ह्या आजे सासू पाया पड यांच्या. आबोली खाली वाकून त्यांच्या पाया पडते. कुंदाताई एक एक करत सगळ्यांशी तिची ओळख करून देते. उदयची मावशी, मावसा, मामा, मामी, काका, काकू, मोठे काका आणि मोठी काकू, तसेच उदयचे वडील श्रीकांत राजवाडे. सगळ्यांशी ओळख करून दिल्यानंतर सगळे तिला आशीर्वाद देतात आणि सगळेजण तिला काही ना काही महागडी भेटवस्तू देतात. मावशी तिला सोन्याचा नेकलेस देते, मामी तिला सोन्याचं कडं, दोन्ही काका मिळून तिला एक FD सर्टिफिकेटही देतात आणि आजे सासरे तिला एक इनोलॉपमध्ये काहीतरी महागडं असं गिफ्ट देत असतात. कुंदाताई तिला जरीकाठीची साडी आणि त्यावर सोन्याचा बाळकृष्ण देते. ती सगळं घेऊन कुंदाताई त्यांच्याकडं बघते की आता याचं मी काय करू. कुंदाताई तिला एका रूममध्ये घेऊन जातात आणि कुंदाताई म्हणतात, आजचा दिवस तू याच रूममध्ये राहा. उद्या सत्यनारायणाची कथा आटोपली की तुला तुझ्या रूममध्ये राहता येईल. जा, थोडी फ्रेश होऊन आराम कर. ती आराम करायला जाते. डिनर रेडी झाला की मी आवाज देते आणि त्या जायला वळतात. तेवढ्यातच आबोली अडखळत म्हणते, मॅडम. तशी कुंदाताई मागे वळतात आणि स्माईल करत म्हणतात, अगं मॅडम काय म्हणतेस? आजपासून आई म्हण मला, आई. काय झालं? तशी आबोली म्हणते, मॅडम ते, आणि जीप चावत म्हणते, स्वारी. आई हे दागिने कुठे ठेवू? कुंदाताई म्हणतात, अगं तुझेच आहे हे, तुझ्याजवळ ठेव. त्यावर आबोली म्हणते, पण हे इतके महाग दागिने मी कसे सांभाळू? कुंदाताई म्हणतात, एक काम कर, आता तुझ्याजवळ ठेव. उद्या कथेला बसशील तेव्हा घालून घे आणि हा बाळकृष्ण उद्या सकाळी कथेत ठेवावा लागेल तेव्हा सांभाळून ठेव. उद्या भटजी मागेल तेव्हा देशील आणि उद्या तुझ्या रूममध्ये जाशील तेव्हा प्रश्नच नाही. तिथे वॉर्डरोब आहे आणि त्यात लॉकर पण आहे. तेव्हा तू तिथे ठेवू शकते. आणि घाबरू नको, इथे कधीही चोरी होत नाही. आणि उदयच्या रूममध्ये तर त्याने अगदी बोलवल्याशिवाय कोणीच जाऊ शकत नाही. आबोलीला मनात प्रश्न पडतो, कुणीही जाऊ शकत नाही, मग मी कशी जाणार? तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून कुंदाताई तिच्या गालावर मायेने हात फिरवत म्हणतात, अगं तू पत्नी आहे. आजपासून त्याची रूम, त्याची तुला परमिशनची गरज काय? त्याची रूम ती तुझीही आहे. तुझाही आजपासून त्याच्यावर, या घरावर आणि त्याच्या रूमवर पूर्ण अधिकार आहे. ती आता त्याच्या एकट्याची नाही तर तुम्हा दोघांची रूम आहे. असं म्हणत त्या रूम बाहेर निघून जातात. आबोली तशीच तिथल्या बेडवर बसते आणि मनात, दोघांची रूम? ऐकायला किती छान वाटतं ना. पण खरंच असं असेल की मी या घरातही एक कठपुतली बनून राहणार? आत्तापर्यंत मामीच्या इशाऱ्यावर नाचणारी ती, मामीच्या इशाऱ्यावर नाचणारी आता नवऱ्याच्या. अचानक तिला भीती वाटते. कसं असेल हे? स्वभाव कसा असेल? रेपिस्ट आहे म्हणजे बायकोबरोबर रोज फिल्ममध्ये दाखवतात तसं असतात का? रानटी, बापरे. तसे असतील तर माझं कसं होणार? आपल्यासारख्या मुलीला इतक्या सहजासहजी एवढ्या मोठ्या घराची नाही बंगल्याची. पण बंगला काय, हा तर महालच वाटतो. मी आणि या महालाची राणी कसं शक्य आहे? माझं नशीब इतकं चांगलं तर राहूच शकत नाही. सगळं खूप काही चांगले वागत आहेत. खरंच ही सगळी चांगली लोकं आहे की दिखावा आहे? आबोली जरा जपून वाग. देवा, आता तूच माझा वाली. मला हिंमत दे देवा, सगळं सहन करण्याची. नाहीतर मलाही माझ्या आईवडिलांजवळ पाठवून दे. सुखी होईल मी. नकोसं वाटतं आयुष्य आता. असं वाटायचं की लग्न झालं की सुख मिळतं, मी सुखी होऊ, मामेच्या जाचातून मुक्ती मिळेल. एवढं श्रीमंत सासर, श्रीमंत नवरा कधीच नव्हता पाहिजे मला तर सर्वसाधारण मिडल क्लास आमच्यासारखी फॅमिली पाहिजे होती. खूप काही मोठी स्वप्न नव्हती माझी, पण तेही पूर्ण नाही होऊ शकत. देवाने काय वाढून ठेवलं माझ्या नशिबात तर काय माहीत. काय इतकी परीक्षा बघतो माझी.
मी काय पाप केलं जे माझ्या आयुष्यात इतकं काटे दिले तू? इतक्यातच दरवाजा कुणीतरी नॉक करतो आणि म्हणतो, मॅम आत येऊ? आबोली साडी सावरते, डोळे पुसते आणि म्हणते, हो या ना. वसंत काका म्हणतात, मॅम तुम्हाला कशाची गरज वाटली तर 205वर कॉल करा. हा सर्वंट रूमचा नंबर आहे. आबोली बोलते, ठीक आहे, हो नक्कीच. आबोली फ्रेश होऊन कपडे चेंज करते आणि काही वेळाने तिला जेवायला बोलवायला एक मेड येते. तशी आबोली तिच्या मागे डायनिंग टेबलकडे जाते. सगळी मोठी माणसे जेवायला बसलेली असतात. ते बघून ती जागीच थांबते. पण तिचा तो ऑकवर्डनेसपणा पाहून कुंदाताई स्वतःतील आपल्या बाजूला चेअरवर तिला बसवतात आणि वसंत काका म्हणतात, बाईसाहेब उद्या बाबांना भूक नाही म्हणत आहे ते. तुम्हाला जेवण करून घ्या बोलतात. कुंदाताई म्हणतात, बरं ठीक आहे, पण तुम्ही नीट त्याच्याकडे लक्ष द्या. तसं वसंत काका म्हणतात, हो बाईसाहेब. मामी हळू धुसफूस करत म्हणतात, आम्ही याच्या लग्नासाठी म्हणून इथे आलो आणि हा सोबत जेवणसुद्धा करू शकत नाही. कमाल आहे बुवा याची. मामा तिला डोळे मोठे करून बघतात. तशी ती शांत होते. पण आबोली हे सगळं ऐकते. तिला कळत नाही की इथे काय चाललं आहे. लग्न असून हे लग्न घरासारखं नाही वाटत. त्यात यांचे आपापसात वाद आहेत की सहज म्हणून बोलल्या त्या. पण काहीतरी विचित्र तर आहेच. ती सगळे विचार झटकून निमूटपणे जेवण करते. खाली बसून जेवण करायची सवय असल्यामुळे तिला डायनिंग टेबलवर जेवताना थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत असतं. त्यात एवढ्या श्रीमंत लोकांसोबत बसून जेवायचं. ती कशीबशी थोडीफार जेवते. त्यानंतर श्रीकांत म्हणतो, कुंदा चल आपल्याला निघायला हवं. आता पुण्याला तुझ्या मनासारखं तुझ्या चिरंजीवांचं लग्न लागलं तेही एकदाचं. मला असं वाटतं आता आमचं काम झालं. कुंदाताई आश्चर्याने म्हणतात, अहो असं कसं बोलता? उद्या सत्यनारायण ठेवलं आहे. भटजीला सांगितलंही आहे. श्रीकांत रागाने म्हणतात, हे बघ कुंदा, तू लग्न म्हटलं म्हणून आलो होतो. आता कथा मग अजून काही? मला शक्य नाही. हां तुला थांबायचं तर थांब. आम्ही सगळे निघत आहोत आता. तशा कुंदाताई म्हणतात, अहो पण आता रात्र झाली. उद्या कथा आटपूनच निघू ना. श्रीकांतराव म्हणतात, मला जमणार नाही. मी लग्नालासुद्धा तुझ्या हट्टामुळे आलो. आता 1 मिनिट पण मी थांबू शकत नाही. कुंदाताई खूप आशेने आपल्या सासऱ्यांकडे बघतात. पण तेही निघायच्या तयारीत असतात. मामांजी तुम्ही तरी थांबा. घरातील मोठी माणसं हवी ना कथेला. सासरे म्हणतात, तू आहे ना, मग आमची काय गरज? मी या लग्नाच्या विरुद्ध होतो तरी तुझा अट्टहास. केली लेकाचं लग्न. आम्ही लग्नाला आलो हेच खूप झालं. आता नाही थांबू शकत. तुला काय करायचं ते कर. कुंदाताई नाईलाजानं खाली मान घालतात. सगळे आपापल्या कारमध्ये बसतात. श्रीकांत आणि त्यांचे आईवडील एका कारमध्ये बसतात. कार स्टार्ट करून श्रीकांत कुंदाकडे बघून, तुलाही जास्त थांबायची गरज नाही. कथा आटोपली की लगेच निघून ये. कुंदाताई म्हणते, अहो पण. तिचं पुढचं बोलणं न ऐकता तो कार सुसाट घेऊन निघून जातो. कुंदाताई आता हताश होऊन आत येतात. आबोली हे सगळं बघून अवाक होते. काय सुरू आहे हे? सगळे गेले. कुंदाताई आबोलीचे एक्सप्रेशन बघून सारवासारव करत, अगं ते काय आहे ना, आपला बिझनेस पुण्यात पण आहे. सगळं असं टाकून नाही येता येत ना, म्हणून इतक्या अर्जंट जावं लागतं. थोडा कंपनीत इश्यू चालू आहे. बरं तू झोप, थकली असशील ना. उद्या लवकर उठायचं आहे तुम्हाला. मी उदयला पण सांगून येते. आबोली मान हलवत रूममध्ये जाते. पण डोक्यात असंख्य विचार चालू असतात. सकाळी आबोली लवकरच उठते. 1-2 मेड सोडल्या तर सगळे झोपून असतात. तिला वाटतं आपण आंघोळ करून तयार होऊन राहावं, म्हणून ती वॉशरूममध्ये जाते. पण काही केल्या ते नळ तिला कसं केल्यास सुरूच होत नाही आणि कसाबसा एक नळ चालू होतो, पण त्यातून थंड पाणी येतं. आता गरम पाणी कुठून येणार? काय नळाची सिस्टीम आहे तेही तिला कळत नाही. तिची खूप चिडचिड होते. चिडून ती 2-3 नळ चालू करून बघते.
तर शॉवर चालू होऊन ती अर्धी ओली होते. आता तर तिची अजूनच चिडचिड होते. काय करू आता? कशी आंघोळ करू? ती बाहेर येऊन बघते तर मागच्या साईडला बाहेर एक वॉशरूम दिसतं. तिथे 2च नळ होते, एक गरम तर दुसरं थंड. बकेट पण होती. ती तिथेच आंघोळ करते आणि कशीबशी साडी घालून रूममध्ये येत असते की तिला कुंदाताई म्हणतात. कुंदाताई थोड्या चिडूनच म्हणतात, अबोली तू तिथे कशाला गेली होती? अबोली घाबरून म्हणते, ते आंघोळ करायला. इथे गरम पाणी नव्हतं म्हणून. कुंदाताई म्हणतात, कसं शक्य आहे? गिझर तर चांगलाच आहे, मग गरम पाणी कसं नसेल? आणि ते सर्वंट लोकांचं वॉशरूम आहे, तिथं नाही जायचं. अबोली घाबरतच म्हणते, ते म्हणजे इथे खूप सारे नळ आहे, मला सुरूच करता नाही आला म्हणून गेले तिकडे. कुंदाताई तिची अडचण समजून म्हणतात, बरं ठीक आहे, मी तुला समजावून सांगेन. आता तू लवकर रेडी हो, भटजी येईलच इतक्यात. अबोली पुन्हा एकदा खाली मान घालून हलवते. भटजी येऊन पूजेची पूर्ण तयारी करतात. अबोली पण तयार असते. कुंदाताई 3दा उदयला बोलवायला पाठवतात. तो अजून आलेला नसतो. सगळी त्याची वाट बघत असतात. तसा तो पायऱ्या उतरण्याचा त्याचा आवाज येतो. तशी अबोली घाबरून खाली मान घालते. तो येऊन सरळ कथेसमोर ठेवलेल्या पाटावर येऊन बसतो. कुंदाताई अबोलीला त्याच्या बाजूला पाटावर बसवतात. भटजींचे मंत्र चालू होतात आणि त्याचे हात विद्युत गतीने चालत राहतात. कधी आचमन, पळीणी, बाळकृष्णावर अभिषेक, तर कधी हवनयुक्त तूप घालणं. ती मात्र पुतळ्यासारखी सगळीकडे बघत असते. भटजी 2-3 वेळा म्हणून चुकतो की त्याच्या हाताला स्पर्श करा, पण कसा करू, कुठे करू, ती याच विचारात असते. त्याला मात्र कशाची काहीही देणं घेणं नसल्यासारखा फक्त लवकरात लवकर कथा आटपायची असते. कशीबशी ती त्याच्या तेजीने चालणाऱ्या हाताला अगदीच हलका स्पर्श करते. कथा आटोपते तसा तो लगेच रूममध्ये निघून जातो आणि लगेच 10 मिनिटात रेडी होऊन खालीही येत असतो. आई, मी ऑफिसला चाललो. कुंदाताई म्हणतात, अरे पण आजच्या दिवशी तरी थांबायचं ना. तो ऐकून न ऐकल्यासारखं करतो. कुंदाताई हातावर प्रसाद देत म्हणतात, रात्री लवकर येशील ना. तो काहीही उत्तर न देता निघून जातो. कुंदाताई अबोलीकडे बघून कसनूस हसत म्हणतात, ऑफिसमध्ये कामं असतात ना, म्हणून कामाच्या बाबतीत तो खूप सिरियस आहे. अबोली काहीही बोलत नाही. तशा कुंदाताईची चाललेली ही सारवासारव तिला कळते. दुपारचं जेवण आटपून कुंदाताई तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. अबोली ती रूम बघतच राहते. मनातच एवढी मोठी बेडरूम. अगदी आत प्रवेश करतात उजव्या बाजूला मोठं क्लीन साईड बेड असतो आणि तर डाव्या साईडला सोफा ठेवलेला असतो. डाव्या साईडच्या भिंतीला टेक्स्चर वॉलपेपर असतो आणि त्यावर मोठी LED TV देखील टांगलेला होता. बेडरूमच्या आत एक स्टडी रूम असतो. तिथे रॅकमध्ये बऱ्याच नवीन जुन्या अशा इंग्लिश बुकही असतात, मराठीही पुस्तकं असतात आणि ते बघून तर अबोली मनात खुश होते. आणि बेडमागच्या भिंतीला लागून एक जिम असतं. तिथे अनेक अत्याधुनिक वर्कआउटचंही इन्स्ट्रुमेंट असतात. अबोली पूर्ण रूम बघत, इथे वॉशरूम नाही का? कुंदाताई हसतच म्हणते, आहे ना. अबोली आश्चर्याने इकडे तिकडे बघत मनातच सगळी रूम तर बघितली, वॉशरूम तर कुठेही दिसत नाही. कुंदाताई म्हणते, इकडे. जिम रूमच्या डोअरच्या बाजूला एक स्लायडिंग असते आणि त्या स्लायडिंगची ती बाजूला सारते आणि म्हणते, इथे एक रूम असते. कुंदाताई तिला आत घेऊन जाते. तिथे 2 वॉलड्रॉप असतात आणि तिथे बघा ड्रेसिंगचा एक टेबलही असतो आणि तिथे एक वॉशरूमही होतं. सगळं सामान ठेवून झालं. काही परफ्यूम देखील बॉटल ठेवलेल्या असतात. कुंदाताई तिथेच दाखवतात, यात तू तुझं सामान लावू शकते. यात एक लॉकर पण आहे. मी काही साड्या आणि ड्रेस घेऊन ठेवले आहे तुझ्यासाठी. बघ तुला आवडतात का, आणि नाही आवडले तर दुसरे घेऊन ये. मी वसंतला कॉल करून तुझं सामान मागवते. तोपर्यंत तू बघ हे. अबोली तिथे बघते. तिथे काही बनारसी सिल्कच्या साड्या, काही कांजीवरम सिल्क या साड्या लावलेल्या होत्या. काही डिझायनरही होते. तसेच हेवी वर्कचे ड्रेस होते. सगळं खूप महागडं होतं. तिचे ते पाहून डोळे दिपतात.
ती हळूच दुसरं वॉलड्रॉप ओपन करते, पण तेवढ्यात कुंदाताई येतात आणि म्हणतात, ते उदयचं आहे. आबोली लगबगीने डोअर बंद करते. कुंदाताई त्याच्यासमोर थोडं पुढे जाऊन एक डोअर ओपन करते, तर ते वॉशरूम असतं. आबोली ते बघून थक्क होते. एवढं मोठं बाथरूम, त्यात छोट्या स्विमिंग टँकसारखे एक बाथटबही असतो. बाजूला एक काचेची छोटी शॉवर रूम असते आणि बरेच नळ बघून ती पुन्हा कन्फ्यूज होते. पण कुंदाताई तिला सगळं नीट समजावून सांगतात. कुठला थंड पाण्याचा तर कुठला गरम पाण्याचा, गिझर कसा ऑन करायचा. वसंत काका तिचं सामान वर आणून देतात. आबोली तिचं सामान खूप थोडंही असतं. ती खाली येते. ते लावून झाल्यानंतर ती खाली येते. कुंदाताई कुणाला तरी फोन करून काहीतरी सांगतात आणि आबोली जवळ येते. आबोली, मला आता निघावं लागेल पुण्याला. तू इथे खालीच थांब. सायंकाळी एक मुलगी येईल, रुबी. तिचं नाव रुबी आहे. रुबी नावाची. तुला छान तयार करेल आणि रूममध्ये घेऊन जाईल. तेव्हाच तू रूममध्ये जायचा. तोपर्यंत तू इथेच थांब, आराम कर. मी थांबले असते, पण उदयच्या बाबांनी आजच बोलवलं आहे, त्यामुळे जावंच लागेल मला. आणि मायेनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिच्या कपाळाचं चुंबन घेतात. आबोली, माझ्या मुलाची काळजी घेशील ना? तिला काय बोलावं काहीच कळत नाही, पण हळव्या झालेल्या त्या आईला बघून ती फक्त मान हलवते आणि तिचा निरोप घेऊन त्या लगेच निघून जातात. रात्रीचे 10 वाजता रुबी आबोलीला तयार करून रूममध्ये घेऊन जाते आणि सुंदर लाल गुलाब पाकळ्यांनी सजवलेल्या बेडवर तिला बसवते. रुबी, मॅम मी निघते, सर येतीलच लवकर. आबोली सभोवती बघते. ती रूम पूर्ण रंगीबेरंगी अशी कॅन्डललाईट केलेली असते. बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेल्या असतात. हार्ट शेपच्या काही पिलो तिथे ठेवलेल्या असतात. त्या कॅन्डलच्या मंद प्रकाशात ती रूम उजळून निघालेली होती. पण आबोली मात्र आतून भीतीने थरथर कापत होती की आज नक्की काय होईल तिच्यासोबत. ही रात्र कशी जाईल. एक वेळ मनात असंही येतं की पळून जावं इथून कुठेतरी, तेही दूर. पण कुठे जाणार, कोण आहे आपलं असं. रात्रीचे आता 10:30 वाजले होते. तसं तिला वाटतं आता येईल. त्या शांत वातावरणात थोडा जरी काही आवाज झाला की तिच्या पोटात भीतीने गोळा यायचा. AC रूममध्येही तिला घाम फुटला होता. घामाने चेहरा ओला झाला होता. थोडी जरी चाहूल लागली की तिला वाटायचं की उदय आलाय आणि कुणीही नसायचं. तिला हायसं वाटायचं. आता रात्रीचे 11:30 वाजले होते, तरी आले नाही. काय करू? येणार की नाही येणार? झोपू का मी, की वाट बघू अजून? ती गोंधळात पडते. एकतर इकडे डोळे जड व्हायला लागले. झोपायचं की असंच बसून राहायचं? की इतक्यात पायऱ्यांवरून कुणीतरी झपाझप पावलं टाकत वर येत आहे असा आवाज येत होता. तिची खात्री होते की ते आले. असाच आवाज होतो जेव्हा ते पायऱ्यावरून येत असतात किंवा जात असतात. आता तिची भीतीने धडधड अजून वाढते की इतक्यात दरवाजा ओपन होतो. यापुढील कथा 3ऱ्या भागात नक्की ऐका. कथा आवडली तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन भाग